ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. कृष्णार्जुन संवाद ऐकल्यावर संजयाची झालेली परिस्थिती. ओव्या आहेत 1601 ते 1608. श्रीकृष्णार्जुनांचा ऐक्य कसं झालं आहे त्याचं वर्णन केल्यावर संजय त्या संवादाचा आपल्यावर काय परिणाम झाला त्याचे वर्णन करत आहे. जी मिळता दोन्ही उदके, माझी लवण वारू ठाके, की तयासी ही निमिखे तेची होई. संजय म्हणतो, महाराज, पाण्याचे 2 ओघ मिळत असताना त्या 2 ओघांना मिळण्याचे थांबवण्याकरता जर मध्ये मीठ उभे केले तर मधल्या मिठाचे एका निमिषात पाणीच होईल. तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले ते मनी, धरिता मज ही वाणी तैची होतसे. त्याप्रमाणे श्रीकृष्ण व अर्जुन हे दोघे जे बोलले त्यांच्या त्या बोलण्याचा मी मनात विचार करत असता माझाही तोच प्रकार झाला आहे. ऐसे म्हणे ना मोटके, तव हिरोनी सात्विके, आठवणेला नेणोके संजयपणाचा. असे संजय थोडेसे म्हणतो न म्हणतो तोच अष्टसात्विक भावाने त्याचा संजयपणाचा आठव म्हणजे मी संजय अशी देहस्मृती हरण करून कोठे नेला तो कळेना. रोमांच जब फरके, तव तव अंग सुरके, स्तंभ स्वेदाते जिंके एकला कंपू. जसे जसे अंगावर रोमांच उभे राहत होते तस तसे शरीर संकोचित होत होते व एकटा कंप स्तंभ व स्वेद यांना जिंकित होता. अद्वयानंद स्पर्शे दिठी रसमय झाली असे, ते अश्रू नवती जैसे द्रवत बची. अद्वयानंदाच्या स्पर्शाने दृष्टी जलमय झाली, डोळे डबडबून पाण्याने भरले. ते अश्रू नव्हते तर जसे डोळ्यांना प्रेम पाझरच फुटले होते. नेणो काय न माय पोटी, काय नेणो गुंफे कंठी, वागर्था पडत मिठी उसासांची. त्याच्या पोटात काही एक मावे नसे होऊन कंठ दाटून आला व श्वासोच्छवासामुळे तोंडातून शब्द बाहेर पडेना. किंबहुना सात्विका आठ, चाचरू मांडता उमेठ, संजयो जालासे चोहटा संवाद सुखाचा. फार काय सांगावे, अष्टसात्विक भावांच्या योगाने अतिशय बोबडी वळली असता संजय हा कृष्णार्जुनांच्या संवाद सुखाचा चव्हाटा झाला. तया सुखाची ऐसी जाती, जे आपणपची धरी शांती, मग पुढती देहस्मृती लाधली तेने. त्या सुखाची जात अशी आहे की ते आपण होऊनच शांती धरते, म्हणजे त्याचा वेग आपोआप कमी होतो. मग पुन्हा त्या योगाने त्या संजयाला देहस्मृती मिळाली. संजयने वर्णन केले की संवादासाठी द्वैत कायम ठेवूनही श्रीकृष्ण व अर्जुन दोघेही अद्वयानंद भोगत होते. त्या संवादाने संजयही भारावून गेला. त्यांचा तो संवाद ऐकून आपलेही द्वैताचे भान हरपले आहे असं त्याला वाटलं. ज्ञानदेव त्यासाठी मिठाचा दृष्टांत देतात. 2 पाण्याचे ओघ मिळत असताना जर त्यामध्ये मिठाचा बांध असेल तर तो त्यांच्या ऐक्याला अडवू शकत नाही. उलट तो मिठाचा बांध त्या 2 ओघांच्या मिलनात स्वतःच हरवून जातो, त्या पाण्यात विरघळून जातो. संजयही असेच त्या दोघांचा संवाद मनात आठवत होता तेव्हा त्याचं भान हरपून जात होतं. असं सांगत असताना त्याचे अष्टसात्विक भाव दाटून आले. त्याची संजयपणाची जाणीवही राहिली नाही. पुढे अष्टसात्विक भावातील रोमांच, कंपन, स्तंभ, स्वेद इत्यादी अवस्थांचा ज्ञानदेवाने उल्लेख केलेला आहे. शरीरावर रोमांच उभे राहत होते तस तसे शरीर संकोचित होऊ लागले, शरीर थरथर कापू लागले. हा कंप, स्तंभ म्हणजे स्तब्धता व स्वेद म्हणजे घाम या 2 सात्विक भावांपेक्षा जास्त उठून दिसत होता. अद्वयानंदाचा अनुभव आल्यामुळे त्याचे डोळे अश्रूने डबडबले होते. ज्ञानदेव सांगतात की ते केवळ अश्रू नसून डोळ्यांना फुटलेला तो प्रेमाचा पाझरच होता. कंठ दाटून आला होता, त्यामुळे गळ्यात काहीतरी अडकल्यासारखं त्याला बोलता येत नव्हतं. रोमांच, स्वेद, स्तंभन, कंप, अश्रू वगैरे अष्टसात्विक भाव दाटून आल्यामुळं त्याची जणू बोबडीच वळली होती, वाचा मौन झाली होती. जणू काही संवाद सुखाचा तो चव्हाटाच झाला होता.
ज्ञानदेव त्या अद्वयानंदाचं वैशिष्ट्य सांगतात की या अद्वयानंदाची जातच अशी आहे की हा आनंद प्राप्त होताच शांती प्राप्त होते. तशीच शांती संजयाला प्राप्त झाली. नंतर जेव्हा तो देहभानावर आला तेव्हा तो पुन्हा बोलू लागला. तेव्हा तो काय म्हणाला तो भाग आपण उद्या पाहू.